कल्याणमध्ये एका अल्पवयीन तरुणाला स्टंटबाजी महागात पडली असून बाजारपेठ पोलिसांनी स्टंटबाज तरुणासह अल्पवयीन चालकाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। कल्याणमध्ये भर रस्त्यात BMW कारवर बसून स्टंट करणाऱ्या तरुणाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे। धक्कादायक म्हणजे ज्या कारवर बसून शुभम मितालिया हा तरुण स्टंट करीत होता ती कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता। ही कार त्या अल्पवयीन मुलाची असून पोलिसांनी या प्रकरणात स्टंटबाज तरुण शुभम मितालिया आणि अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पुण्यात अल्पवयीन कार चालकाचा प्रताप समोर आला असून त्या पाठोपाठ ही धक्कादायक घटना समोर आली आहे। आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास कल्याण डोंबिवली महापालिकेच्या समोरून एक BMW कार येताना दिसली। या कारला पाहताच रस्त्यावरून चालणाऱ्या पादचारी आणि अन्य वाहक चालकांना धक्का बसला। ही कार कोणीतरी चालवत होता, मात्र त्या कारच्या बोनेटवर एक तरुण पाय पसरून मस्तपैकी बसला होता। तो या कारच्या राईडीचा आनंद घेत होता। भर रस्त्यात चालत्या कारच्या बोनेटवर तरुण पाय पसरून बसला आहे आणि ती कार रस्त्यावर धावत आहे। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ पाहताच बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या स्टंटबाज तरुणाचा शोध सुरू केला। व्हिडिओत आढळून येणारी कार आणि स्टंटबाज मुलगा पाहून पोलिसांनी या कारचा नंबर तपासला। त्यानंतर दोघांना ताब्यात घेतले। कारवर बसून स्टंट करणारा तरुण शुभम मितालिया होता, मात्र तो बोनेटवर बसला आणि कारचे स्टिअरिंग त्याने अल्पवयीन मुलाच्या हाती दिले। कार चालवणारा मुलगा अल्पवयीन असून शुभम हा कल्याण पश्चिमेत राहतो, तर कार चालवणारा अल्पवयीन मुलगा कल्याण पूर्वेत राहतो। ही कार अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी त्याला घेऊन दिली असून या दोघांना ताब्यात घेतले आहे। तसेच शुभम मितालियासह अल्पवयीन कार चालकाच्या वडिलांच्या विरोधात बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये आपण कारवाई केली आहे, काय सांगणार? आज दुपारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाच्या समोरील रोडवर एका व्हाईट कारवर बसून एक मुलगा स्टंट करताना दिसत होता आणि एक मुलगा सदरची गाडी चालवत होता। सदरची माहिती मिळताच आम्ही तात्काळ आमच्या गोपनीय पथकाच्या कर्मचाऱ्यांना आणि DP स्टाफला सदर परिसरात जाऊन त्या गाडीचा आणि त्या मुलाचा शोध घेण्यासाठी माहिती दिली। आमच्या DP पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जाऊन गाडी आणि त्या स्टंट करणाऱ्या मुलाबद्दल माहिती घेतली असता तो स्टंट करणारा मुलगा, गाडी चालवणारा मुलगा आणि ती गाडी आता बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि त्याच्यावर पुढील कारवाई करत आहोत। डोंबिवली MIDC दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत 3 कंपन्यांमधून 12 कामगार अजूनही बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे। आत्तापर्यंत 3 कंपन्यांमधून 12 कामगार बेपत्ता असल्याची तक्रार आली असून या 3 कंपन्यांमधून 10 मृतदेह सापडले आहेत। आणखी काही अवशेष देखील सापडले आहेत। 10 पैकी 3घांची ओळख पटली असून अन्य 9 मृतदेहांची DNA टेस्ट मार्फत ओळख पटणार आहे। अनुदान, कॉस्मॉस आणि सप्तवर्ध या कंपन्यांचा यात समावेश आहे। फेज 2 डोंबिवली अनुदान कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर आजपर्यंतच्या शोधकार्यात एकूण 10 मृतदेह त्या ठिकाणी सापडलेले असून अमुदाम आणि आजूबाजूच्या 2 कंपन्या सप्तवर्ण आणि दुसरी कॉस्मॉस यामधील हे 10 मृतदेहापैकी एक सप्तवर्ण कंपनीतील असून दुसरा कॉस्मॉस कंपनीतील आहे आणि 8 मृतदेह हे अमुदाम या कंपनीतील कामगारांचे आहेत। पैकी 3 मृतदेहांची ओळख पटलेली असून 7 मृतदेहांची DNA मार्फत ओळख पटवण्याची प्रक्रिया चालू असून त्या ठिकाणी काही शरीराचे अवशेष देखील मिळालेले असून त्या DNA मार्फत त्या शरीराच्या मिळालेल्या वेगवेगळ्या अवशेषामार्फत उर्वरित DNA मॅच करून उर्वरित कार्य चालू आहे। या 3 कंपनीमध्ये मिळून अमुदाम, सप्तवर्ण आणि कॉस्मॉस या ठिकाणी ज्यावेळेस आमच्या तपासामध्ये असं लक्षात आलं की अमुदाममध्ये एकूण 10 कामगार होते आणि सप्तवर्णमध्ये 4 कामगार होते, त्यापैकी 3 बाहेर पडण्यात यश आलेले होते आणि 1 कामगार अडकलेला होता, त्याची मृतदेह आज दुपारच्या सत्रात मिळालेला आहे। कॉस्मॉसमध्ये देखील एकच कामगार आतमध्ये होता आणि त्याचा देखील काल मृतदेह मिळालेला आहे। त्यामुळे मृतदेहांची संख्या 10 झालेली असून या टोटल मिसिंग कामगार 12पैकी साधारण 2ची ओळख किंवा हे जे काही बॉडी पार्ट्स मिळालेले आहेत त्याच्या संपूर्ण खात्रीनंतर आपल्याला चित्र स्पष्ट होईल। अमरावती शहरातील लालखडी परिसरातून नागपूर गेट पोलिसांनी नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे। आरोपी हा मूळचा अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील असून
तो अमरावतीत पाटीपुरा येथे भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि नागपुरी गेट पोलिसांनी या आरोपीला रंगेहात अटक केली असता आरोपीकडून 193 नायट्राव्हेट 10 नावाच्या गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत आणि आरोपीचे मूर्तिजापूर येथे मेडिकल असून तिथे त्याचा मुलगा मेडिकल शॉप चालवतो. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. औषधी व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 व त्या अंतर्गत नियम 1945 सह कलम 188, 328 भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत उर्लागोंडावर यांनी दिली आहे. कल्याणमधील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या छताचा भाग कोसळल्याने त्या ठिकाणी कार्यरत असलेला वॉर्डन गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला एक डोळा गमावण्याची वेळ आली आहे. यावेळी 23 विद्यार्थी घटनास्थळी असून त्यांच्या जीवितीला धोका निर्माण झाला असता या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेतील बेतुरकर पाडा येथे गौरी अपार्टमेंटमध्ये सामाजिक कल्याण विभागातर्फे मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह चालवले जाते. या वसतिगृहाच्या छताचा काही भाग रात्री 11:15च्या सुमारास कोसळला असून त्या ठिकाणी कार्यरत असलेले वॉर्डन रामचंद्र जाधव यांच्या डोक्यात हा छताचा भाग कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.